नमस्कार. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर 2 दिवसापूर्वी अँटी करप्शन कारवाई केलेली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि 7 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. यानंतर ज्यांनी हा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला त्यांनी या महानगरपालिकेचे तत्कालीन जे आयुक्त आहेत शुभम गुप्ता त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करावं अशी मागणी केलेली होती आणि या संदर्भात पुन्हा सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांनीही शुभम गुप्ता यांच्यावर कारवाई करावी, त्यांनाही आरोपी करावं अशी मागणी केलेली आहे. आपल्याबरोबर सध्या संजय काका पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काका, काय नक्की मागणी आहे आज? काय मागणी? या महानगरपालिकेच्या आयुक्तपदी ज्यांचा कारभार झाला तो अतिशय भ्रष्टाचारानं बरबटलेला कारभार झाला. ह्या सगळ्या सरकारी निमसरकारी कार्यालय लोकांना सुसह्य करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी सरकारचे हेतू आहेत. लोकशाहीनं निर्माण केलेली ती लोकांना मदत करण्यासाठी कार्यालय आहेत, पण ज्यातून समाजाचं शोषण होतं अशा घटना जर घडत असतील तर हा ऐतिहासिक जिल्हा, याला काही चांगल्या परंपरा असलेला जिल्हा आहे. तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे आम्ही माणसं निश्चितपणाने या गोष्टी सहन करणार नाही. म्हणून त्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा ही मागणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले पालकमंत्री यांच्याकडे मी ती करतोय. त्याच्याबरोबर दुसरी मागणी करतोय की या अवकाळी पावसामुळं प्रचंड द्राक्ष बागायतदार शेतकरी आणि जिरायत शेतकरी यांचंही नुकसान झालेलं आहे. तेव्हा त्यांनाही शासनानं मदत करावी या बाबतीमध्ये ही मागणी करतोय. शुभम गुप्तांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा ते आदिवासी जिल्ह्यांमध्ये काम करत होते तेव्हा म्हैस जे प्रकरण, लोकांना म्हैशी देण्याचं जे योजना होती त्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांच्यावर जो ठपका ठेवलेला आहे अशी मला माहिती मिळते की त्या कारभारामध्ये यांच्यावरही ठपका ठेवलेला आहे, पण त्याच्यावर काही ऍक्शन झालेली दिसून आली नाही. आणि मग आपलं सगळं केलेलं काळं कृत्य उघड होऊन सुद्धा कारवाई होत नाही हा कॉन्फिडन्स वाढल्यामुळंच त्यांना या ठिकाणी पुन्हा हा सगळा बेबंदशाही करायला मुभा झाली. तेव्हा ह्या कारभाराची चौकशी होऊन सामान्य नागरिकांचे शोषण करणाऱ्या सरकारी यंत्रणा काही कार्यरत असतील, अधिकारी कार्यरत असतील, त्यांना निश्चितपणानं पायबंद घालण्यासाठी या गोष्टी ज्यांनी चूक केलेली आहे, भ्रष्टाचार केलेला आहे, समाजाला नागवण्याचं काम केलेलं आहे अशा माणसावर कार्यवाही करा म्हणून आयुक्त शुभम गुप्ता यांच्या चौकशीची मागणी केलेली आहे. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेनं ख्रिश्चन आणि मुस्लिम दफनभूमीसाठी जी आता शामरावनगरच्या बाजूची जागा दिलेली आहे त्यामध्येही शुभम गुप्ता यांनी जाता जाता 2 दिवस अगोदर सही केलेली आहे आणि पूर्वी विकलेली जागा पुन्हा महानगरपालिका विकत घेतलेली आहे, चढ्या भावाने विकत घेतलेली आहे असा आरोप अनेक संघटनांकडून होतोय, सामाजिक कार्यकर्त्यांकडून होतोय. त्यामध्येही त्यांचा लागेबांधे किंवा हात असण्याची शक्यता आहे. आपण ती जी माहिती सांगता ती प्रेसमध्ये काही पत्रकार मित्रांच्याकडनं सुद्धा मला कळली. त्याच्या आधी निश्चितपणानं थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे. पण ज्या अर्थी धूर निघतोय त्या अर्थी कुठेतरी आग लागलेली आहे, हा निसर्गाचा नियम आहे. तेव्हा निश्चितपणानं या बाबतीतली सखोल माहिती घेऊन मी याच्यामध्ये दोषी असणाऱ्या माणसांना आपण निश्चितपणानं कार्यवाही करण्यास भाग पाडू. नक्कीच या निमित्तानं महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त हे शुभम गुप्ता यांचाही हात या भ्रष्टाचारा पाठीमागे असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे यांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचं आणि त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्याचेही पंचनामे झाले पाहिजेत, त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे या संदर्भात संजय काका यांनी मागणी केलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.